काय नेमका प्रकार झाला होता या प्रकरणामध्ये, संपूर्ण प्रकरणामध्ये? नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्ती संदर्भामध्ये शासनाकडून जे अनुदान प्राप्त झालेलं होतं, काही घनसावंगी आणि अंबड ह्या तालुक्यांमधल्या काही ठराविक गावांमध्ये अनुदान वाटपासंदर्भामध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. या संदर्भामध्ये शासनाकडून सुद्धा काही संदर्भ आलेले होते. त्याची प्राथमिक तपासणी केली असता काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये तथ्य आढळून आलं. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी जानेवारी महिन्यामध्ये एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना मनीषा दांडगे आणि नायब तहसीलदार लोणावळा हे त्रिस्तरीय समिती आहे. या त्रिस्तरीय समितीमार्फत जालना जिल्ह्यासाठी 10 GRनुसार जो निधी प्राप्त झालेला होता, तो सर्व 10 GRच्या अनुषंगाने सर्व जे अभिलेख आहे त्या अभिलेखाची तपासणी सध्या चालू आहे. बरं, ज्यावेळी ह्या लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर झाला त्यावेळी जिल्हा प्रशासनाला किंवा संबंधित जे तहसीलदार आहे त्यांना काही कल्पना होती? आता ही समिती याच्यामध्ये चौकशी करायला लागलेली आहे. समिती सर्व रेकॉर्ड कॉल करायला लागलेली आहे. त्याच्यानंतरच ज्यावेळी समितीचा रिपोर्ट आपल्यासमोर येईल तेव्हाच याच्यामध्ये खात्रीलायक काही भाष्य करता येईल. सर, साधारणपणे प्राथमिक तपासामध्ये किती तालुक्यात हा गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली? समितीने अंबड आणि घनसावंगी ह्या 2 तालुक्यामध्ये 80 गावांमधल्या ज्या याद्या आहेत त्या तपासलेल्या आहेत. पण समितीचा अजून प्राथमिक अहवालसुद्धा प्राप्त झालेला नाही आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक काही आकडे असतील ते आपल्यासमोर येतील. बरं, ज्या याद्यांची तपासणी झाली त्यामध्ये किती कोटी रुपयांचा अपार प्राथमिक दर्शन झालं? समितीकडून प्राथमिक रिपोर्टच प्राप्त झालेला नाही आहे. तो रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला याच्यावरती भाष्य करता येईल. बरं, यामध्ये जे कोणी कर्मचारी दोषी आढळले त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार? आता हे जे नैसर्गिक आपत्ती आहे, अतिवृष्टी आहे, अवकाळी पाऊस आहे, याच्यामध्ये जे पिकांचं नुकसान झालेलं आहे याच्या पंचनामे जे आहेत ते कृषी विभागाचे कर्मचारी आहेत, त्यानंतर ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, हे संयुक्तरित्या याची पाहणी होते आणि पंचनामे तयार होत असतात. आणि मग त्या याद्या पोर्टलवरती अपलोड होऊन तो निधी DBTद्वारे शासनाच्या खात्यावरून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत असतो. तर ह्या याद्या अपलोड करताना किंवा पंचनामे करताना याच्यामध्ये काही गैरप्रकार झालेले आहेत का याची समितीमार्फत चौकशी सध्या चालू आहे. सर, घनसावंगी मतदारसंघामध्ये असाही प्रकार समोर आलेला आहे की काही शेतकऱ्याच्या खात्यावरती डबल पैसे टाकण्यात आले. मात्र शेतकऱ्याचे म्हणणे की हे पैसे आम्ही स्वतः काही टाकले नाही, यांच्या तांत्रिकी चुकीमुळे टाकण्यात आलेले. मात्र त्यांच्याकडून आता वसुली देखील सुरू करण्यात आलेली, त्यामुळे ते देखील त्रस्त झालेले. आता याच्यामध्ये असं आहे की 10 GRनुसार हा निधी आलेला होता. तर बरेच शेतकरी असे असतील की ज्यांना एकापेक्षा जास्त GRनुसार ते पात्र ठरलेले असणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या खात्यावरती ते पैसे जमा झालेले असतील. पण एकाच GRच्या संदर्भामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावरती एकापेक्षा जास्त वेळा जर निधी झालेला असेल, अशा बाबी जिथे निदर्शनास आलेल्या आहेत तर तिथेही रिकव्हरीची प्रक्रिया चालू आहे. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.